हादरवून टाकणारी ही दुर्घटना तिकडे समोर आली आहे। मोशी परिसरात कचऱ्याचा उंच डोंगर शेजारच्या इमारतीवर कोसळला। या दुर्घटनेत इमारतीमध्ये काम करणारे सुमारे 20 जण अडकले होते, पैकी 4 ते 5 जणांची सुखरूप सुटका झाली आहे। अजूनही 15 ते 16 कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे। मोशी परिसरातील कचरा डेपो परिसरात 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे भूस्खलनासारखी घटना होऊन कचऱ्याच्या अवाढव्य डोंगर घसरून थेट इमारतीवर कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे। अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। घटनेची माहिती मिळताच प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली। NDRF कडे युद्धपातळीवर बचाव आणि शोध मोहीम सुरू आहे। ढिगारा हटवून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। सुदैवाची बाब म्हणजे आतापर्यंत कोणतीही जीवितहानीची माहिती नाहीये, मात्र मोठ्या संख्येने कामगार अडकल्याच्या शक्यतेमुळे प्रशासन आणि बचाव पथकांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं। तर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेला आहे। बचाव कार्य वेगाने सुरू आहे, मात्र अजूनही काही कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याचं समजतंय। त्याची अपडेट आता थोड्याच वेळात येऊ शकते। पिंपरीमधली ही घटना, मोशी कचरा डेपोमध्ये हे झालेलं भूस्खलन, सातत्याने पाऊस कोसळतो आणि त्याच्यामुळे ही घटना घडल्याचं पाहायला मिळतं। तर मोशीतील ही दुर्घटना म्हणजे पावसाळ्यातल्या सुरक्षेच्या प्रश्नावर मोठा इशारा आहे। कचऱ्याच्या डोंगराचा भार, मुसळधार पाऊस आणि त्यानंतर झालेली दुर्घटना यामुळे परिसरातल्या नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। तर या घटनेवर पिंपरी चिंचवडचे आयुक्त विजय सूर्यवंशींची किंबहुना प्रतिक्रिया आली। प्रचंड मोठा पाऊस पडतोय, त्याच्यामुळे तो जो SLF जो साचलेला होता मोठा साठा, त्याच्यात काही भाग लँडस्लाईड सारखा तो ह्या प्रशासकीय इमारतीवरती कोसळला आणि प्रशासकीय इमारत आता पूर्णपणे पडलेली आहे। त्याच्यामध्ये अंदाजे 20 लोक होते, त्यातले 4 लोक बाहेर आलेत। आता इथे NDRF पण पोहोचलेले आहे आणि महापालिकेचे फायर ब्रिगेड, पोलीस कमिशनर साहेब पण इथे आलेले आहेत। आम्ही सर्व आता रेस्क्यू ऑपरेशन इथे चालू आहे। या संदर्भातली ताजी माहिती जाणून घेऊया। मिकी घई आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। मिकी, मगाशी बातमी आलेली त्यानुसार 5 जणांना बाहेर काढलेलं होतं, सध्याची अपडेट काय? आणखी किती जण ढिगाऱ्याखाली आहेत? रेस्क्यू ऑपरेशन कुठवर आलंय? मिकी। अश्विन, जर आपण बघितलं तर मागील 3 तासापासून हे रेस्क्यू ऑपरेशन NDRF टीम आणि त्याचबरोबर आर्मीची टीम देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे। जर आपण बघितलं तर मुशी येथील जे कचरा डेपो आहे, वेस्ट टू एनर्जी असा हा प्लांट या ठिकाणी होता आणि त्याची ही शासकीय इमारत आहे। इथं जे काम करतात लोक, त्या इमारतीत दुपारी 2च्या सुमारास या ठिकाणी आलेली होती आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर या इमारतीत जे पाऊस झालेला गेल्या 3-4 दिवसात जे कचऱ्याचा ढीग आहे, तो एक मोठा ढीग थेट या इमारतीवर आला आणि ही इमारत जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने कोसळलेली आहे, खचलेली आहे, संपूर्ण कचऱ्याच्या ढिगाखाली खचलेली आहे। खरं तर 1+2 अशी 3 मजलीची ही पूर्ण इमारत आहे आणि खालचे जे 2 मजले आहेत ते एवढ्या कचऱ्यामध्ये खचलेले आहेत आणि त्याच खोल्यांमध्ये, त्याच मजल्यांवर जे लोक आहेत ते देखील या ठिकाणी अडकलेली आहे। आणि जर आपण बघितलं तर 15 लोक आज सध्या आतमध्ये अडकलेली आहेत। फोनवरून त्यांच्याशी संपर्क होतोय, मात्र अजूनसुद्धा त्यांना बाहेर काढण्यात यश आलेलं नाही। NDRFची टीम या ठिकाणी प्रयत्न करते। जर आपण अश्विन बघितलं तर ही पूर्ण इमारत अशी टिल्ड झालेली आहे, एका बाजूला अशी झुकलेली, आणि त्यामुळं NDRFची टीमला आतमध्ये सुद्धा जाता येत नाहीये आणि त्याचबरोबर आतमध्ये जे 15 लोक अडकलेली आहेत त्यांना श्वास घ्यायला देखील या ठिकाणी त्रास होतोय। त्याच्यामध्ये एक महिला देखील आहे, अशी देखील माहिती या ठिकाणी मिळालेली आहे। NDRFचे जवान आतमध्ये जे दुसऱ्या मजल्यावर जी सीलिंग आहे, अर्थात जो छत आहे, त्याला ड्रिल करून कापतायत, ते कापून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा आहे। मात्र त्याचवेळी या ड्रिलिंगमुळं आणि लोकांच्या वजनामुळं ती खचत चालली आहे असं देखील भीती व्यक्त होतीये NDRFच्या जवानांकडून। त्यामुळं इथं आर्मीचे देखील जवान आलेले आहेत। जर आता जरी बघितलं तर इथंच हे आर्मीचे जवान आतमध्ये जात आहेत, त्यांना कशा पद्धतीने या लोकांना बाहेर काढण्यासाठी सध्या हे सगळे शर्थीचे प्रयत्न NDRF जवान असतील, आर्मीचे जवान असतील, किंबहुना पिंपरी चिंचवड येथील अग्निशमक दलाचे जवान असतील, हे सगळं करताना दिसत आहेत। मात्र आजूबाजू कचरा आहे आणि त्यामुळं आतमध्ये जे लोक अडकलेले आहेत त्यांना श्वास घ्यायला देखील त्रास होतोय, त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला जातोय। खरं त्याच्यामुळे मिकी, आता बघूया आपण रेस्क्यू ऑपरेशन नेमकं कधी पूर्णत्वाला जाते आणि कधी या लोकांना बाहेर काढलं जाते। मिकी, अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तर इमारतीमध्ये एक महिला अडकली आहे। या महिलेला 3 मुली आहेत। गेल्या 7 वर्षांपासून ती कचरा डेपोत काम करते। महिलेचा भाऊ तिला फोन करतोय, पण ती फोन उचलत नाहीये। महिलेच्या भावाने काय अधिक माहिती दिली आहे ते पाहूया। गेटवरती आलो त्या टायमाला मी तिला कॉल केला तर तिचं पहिली रिंग वाजली आणि त्यानंतर तिचा मोबाईल स्विच ऑफ झाला।
आतापर्यंत काही संपर्क होऊ शकलेला नाही, आवाज येतोय त्यांचा काय असं म्हणणं? स्टाफच्या माध्यमातून कळतंय की तिचा आवाज येतोय म्हणून, पण असं ठोस काही अजून हे शाश्वती येत नाहीये, कारण की तसं कुणी पुढेही जाऊन देत नाहीये आणि तशी कुणी माहिती देत नाहीये. पण कल्पना तर मिळतीये की सगळेजण आतून आवाज देत आहेत. मगाशी जसं सर बोलले की NDRFची टीम आतून सगळ्यांची नावं घेत आहेत, तसं अजून माझ्या कानावरती तर नाही आलं. मी फक्त वाट पाहतोय, इथे उभा आहे की कुठली तरी मला त्यांच्याकडनं माहिती मिळावी.